राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी काल चंद्रपुरात एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली। महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली। येत्या 7 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले। या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला। या महाअधिवेशनात ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे, जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असणे, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करणे आणि क्रीमी लेयरची मर्यादा वाढवणे या प्रमुख मागण्यांवर सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनात दिल्लीत तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। साधारणतः सर्व राज्यामधून या अधिवेशनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व कार्यकर्ते येत असतात। प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये यावेळी ओबीसी समाजाची जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचा कॉलम असला पाहिजे ही मागणी घेऊन या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने ही प्रमुख मागणी असणार आहे। आणि बाकी मागणी असणार आहे की ओबीसी समाजाचं केंद्रामध्ये स्वतंत्र मंत्रालय असला पाहिजे, क्रीमी लेयरची मर्यादा वाढली पाहिजे आणि बाकी काही ज्या आपली योजना आहे म्हणजे ओबीसीसाठी ज्या काही योजना आहे त्या सुद्धा असल्या पाहिजे। जर केंद्र सरकारने जातीय जनगणना करतो म्हणून स्वतः कॅबिनेट निर्णय घेतला, त्यानंतर 22 जानेवारी 2026 ला त्यांनी राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये कुठेही ओबीसीचा उल्लेख केलेला नाही, म्हणून हे आमचं असहकार आंदोलन तर सुरूच आहे। जर यानंतर सरकारनं अजूनही सुद्धा केंद्र सरकारने राजपत्र नाही काढलं तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे आणि संपूर्ण राज्यामधून या ठिय्या आंदोलनात उपस्थित सर्व ओबीसी लोक उपस्थित राहणार आहेत। दरम्यान केंद्र सरकार या मागण्यांवर काय पाऊल उचलणार आणि 7 ऑगस्टच्या बेंगळुरू अधिवेशनाला देशभरातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।